संभाजी महाराजांना आयात आणि निर्यातीचं महत्व माहिती होतं, म्हणून मुंबईचा त्यावेळेचा जो इंग्रज गव्हर्नर होता ज्याचं नाव केजवीन, या केजवीन कडून 80,000 पॅगोडाला त्यांनी मुंबई विकत घ्यायचा प्रयत्न केलेला होता, ऍग्रीमेंट केलेलं होतं. ते ऍग्रीमेंट इतिहासात उपलब्ध आहे. बीरवाडी नावाचा एक छोटा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्या रायगडाच्या त्या बीरवाडीवर हे ऍग्रीमेंट किंवा हा करार झालेला होता. 80,000 पॅगोडा रक्कम दिली गेली होती, परंतु मुंबईचा ऐन वेळेला ताबा इंग्रजांनी दिला नाही, कारण सुरतेच्या इंग्रजांनी मुंबईकरांना असा इशारा दिला की जर मुंबई संभाजीराजांच्या ताब्यात गेली तर संपूर्ण पश्चिम किनारा ताब्यात गेल्याशिवाय राहणार. छत्रपती संभाजी महाराज कथा स्वराज्य रक्षकाची. प्रख्यात मराठा सम्राट ज्यांनी आपल्या असामान्य व्यक्तिमत्व, अफाट शौर्य व अजोड पराक्रमांच्या बळावर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली व संपूर्ण मराठा अंतःकरण पेटवून दिले. संस्कृत पंडित, धर्माभिमानी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण व धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्याख्यानाद्वारे करणार आहोत. या व्याख्यानासाठी आपल्यासोबत आपले वक्ता आहेत विश्वास पाटील. विश्वासजी हे प्रशासकीय अधिकारी असून पानिपत, महानायक, संभाजी, अंगिरा, लस्ट फॉर लालबाग, चंद्रमुखी, गाभुरलेला चंद्रबनात अशा अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांचे ते लेखक आहेत. 4 राष्ट्रीय पुरस्कार व 40हून अधिक साहित्यिक पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केले आहेत. तर विश्वास जी, आपण अगदी बालपणापासून सुरुवात करूया शंभूराजांच्या. तर संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अगदी बालपणापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यात बराच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तर बालपणापासून सुरुवात केली तर अगदी त्यांच्या जन्माच्या 2 वर्षानंतरच त्यांची आई म्हणजे सईबाई यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या देहांतानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य कसं होतं, राजवाड्यात राजवाड्यातील जे सगळे काही सदस्य आहेत त्यांच्याशी त्यांचा संबंध कसा होता व विशेषतः छत्रपती शिवाजी राजांशी त्यांचा संबंध कसा होता बालपणी, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. छत्रपती संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झालेला होता आणि 2 वर्षाचे असताना राजगडावर त्यांच्या मातोश्री मृत्यू पावल्या आणि त्यानंतर त्यांचं संगोपन जे आहे ते राजमाता जिजाऊ साहेबांनी केलेलं होतं. तर पहिल्यापासूनच ते अत्यंत धाडशी, पराक्रमी, स्वतंत्र विचाराचे विद्या अभ्यासक होते. विशेषतः शिवरायांच्या पासून गनिमी काव्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं होतं आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात त्याप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून गोरगरीब मावळ्यांच्या मुलातून ते मोठे झाले आणि अशा पद्धतीने त्यांचं बालपण घडून आलेलं आहे. आग्र्याला छत्रपती शिवराय 1666 ला गेले. त्याच्या आधीपर्यंत असा काही एखादा नोटेबल प्रसंग संभाजीराजांच्या जीवनामध्ये सांगता येणार नाही. हे सगळे बालपणाचे दिवस होते. परंतु त्यांचं जे संगोपन आहे हे विशेषतः राजमाता जिजाऊबाई साहेब यांच्या करड्या शिस्तीमध्ये झालेलं होतं आणि एक आदर्शवत पुत्र कसा असतो त्या पद्धतीनं त्यांना शिक्षित करण्यात आलेलं होतं. त्यांना काही संस्कृत पंडितही शिकवायला होते. पहिल्यापासून त्यांना संस्कृतची गोडी होती आणि अशा पद्धतीनं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ते वाढले आणि घडले. विश्वासजी, संभाजी महाराजांच्या बालपणाविषयी अनेक घटना आजकाल प्रचलित आहेत.
कुणी म्हणतं की ते लहान असताना त्यांनी चक्क सिंहाचा जबडा स्वतःच्या हाताने फाडला होता. तर त्यांच्या औरंगजेबासोबत जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हाचे देखील अनेक प्रसंग लोकांमध्ये प्रचलित आहेत. तर असे काही प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? ते बालपणी कोण कसं सिंहाचा जबडा फाडणार ना? ह्या कपोलकल्पित गोष्टी आहे. त्याला फारसा काही ऐतिहासिक आधार नाही, पुरावा नाहीये. औरंगजेबाशी त्यांचा सामना जो झालेला आहे, तो मे महिन्यामध्ये ज्यावेळेला औरंगजेबाचा मसनदीवर बसल्याचा म्हणजे राज्यारोहणाचा दिवस होता. त्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या सोबत ते आग्र्याला गेलेले होते आणि आग्र्यामध्ये गेले असताना त्यांचं वय केवळ 9 वर्षाचं होतं आणि 9 वर्षाचा हा पुत्र बाणेदारपणे त्या दरबारामध्ये गेलेला होता आणि छत्रपती शिवरायांना आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबानं मुद्दाम अ, जाणून बुजून अशी अ, खालच्या प्रतीची वागणूक दिलेली होती. त्यानं पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलेलं होतं आणि त्यानं पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलेलं असताना त्याच्या आधी ज्या जसवंत सिंगाच्या पाठीवर मराठ्यांच्या तलवारींचे अनेक घाव होते, वार होते. अशाच्या पाठीमागे आपल्याला उभं केलं म्हणून छत्रपती शिवराय हे तिथं खवळले असताना त्यांच्याबरोबर हा सिंहाचा छावा सुद्धा खवळलेला होता. एक दिवस फक्त शिवराय औरंगजेबाच्या दरबारात गेले. नंतर त्यांनी जाणं नाकारलं. आजारी पडल्याचं त्यांनी सोंग घेतलं आणि उर्वरित दिवसामध्ये राजांचे प्रतिनिधी म्हणून ताटमान्यानं हा 9 वर्षाचा युवराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये जात होता. बरोबर. आणि विश्वासजी, एक प्रचलित अशी गोष्ट आहे की संभाजी राजांना एकदा सोयराबाईंच्या म्हणण्यावरून किंवा म्हणा पारिवारिक राजकारणावरून शिवाजी राजांनी संभाजी राजांना एक शिक्षा केली होती. तर त्या शिक्षेवर रागावून संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले होते आणि मुघलांना जाऊन मिळाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी त्यांची चूक लक्षात आल्यामुळे ते पुन्हा वापस येऊन त्यांनी शिवाजीराजांची क्षमा मागितली होती व त्यांनी पुन्हा हिंदवी स्वराज्यासाठी कार्य करायला सुरुवात केली होती. तर ह्या प्रसंगाविषयी तुम्ही सांगाल, हा चुकीचा आहे, बरोबर आहे किंवा किती तथ्य याच्यात आहे? नाही, हे अतिशय चुकीचं सांगितलं जातं. छत्रपती शिवरायांनी संभाजी राजांना कधीही कसलीही शिक्षा दिलेली नव्हती. काही नाटकामध्ये तर त्यांना तुरुंगात टाकल्याची दृश्य वगैरे उभी केलेली आहेत. ह्या सगळ्या कपोलकल्पित घटना आहेत. इतिहासाशी फारकत घेणाऱ्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन हे पहिल्यापासून खूप ड्रॅमॅटिक होतं. अनेक दुःखद आणि सुखी प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलेलं होतं. ज्या अगदी जिथे आपण आता सुरुवात केली आग्र्याच्या प्रसंगापासून, त्या आग्र्याहून सुटका छत्रपती शिवरायांनी 16 ऑगस्टला केली असताना शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे सुद्धा सुटले आणि शिवाजी महाराज इकडे दक्षिणेत आले. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना मथुरेला एका ब्राह्मणा घरी मोरोपंत पिंगळे आणि इतर कारभाऱ्यांच्या घरी ठेवण्यात आलं आणि नंतर ते इकडे आले. पण छत्रपती शिवरायांनी त्यांची इतकी काळजी घेतलेली होती की ते पकडले जाऊ नयेत. ते ऐकू येतंय ना माझं बोलणं? हो. मला याचा त्रास होतोय साधारण जरा. मी तसाही माझ्या आवाज ऐकायला भाषणाच्या वेळेला येतोय. काढू का? हो, चालेल, काही किंवा हरकत नाही. ओपनली तुम्हाला ऐकू येतं का? तर मी याचा वापर करत नाही मला. हो, हो, ऐकायला येतंय. तुम्ही काढून ठेवू शकता. तर मथुरेला त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं महानाट्य महानाट्यातले शोभावित असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. त्यांनी ते रचले. म्हणजे ज्या वेळेला शिवराय दक्षिणेत आले आणि संभाजीराजे उत्तरेत होते, कदाचित त्यांचा पाठलाग होईल, कदाचित त्यांना पकडलं जाईल म्हणून शिवरायांनी संभाजीराजांचे दिवस घातलेले होते राजगडावर. ते मृत झालेले असं जाहीर केलेलं होतं आणि अशा परिस्थितीत एक दिवस संभाजीराजे हे रायगडावर आलेले आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांना कोणतीही कसल्याही प्रकारची शिक्षा दिलेली नव्हती. फक्त हा पिता आणि पुत्रातला संघर्ष होता.
मी आताच सांगितलं की जेव्हा ते आग्र्याला गेले त्यावेळेला त्यांचं वय वर्ष 9 होतं आणि पुढे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिणेच्या दिग्विजयावर निघाले त्यावेळेला त्यांचं वय 18 होतं. ज्या वेळेला 9 वर्षाचा असताना हा राजपुत्र औरंगजेबासमोर ताठ मानेनं उभा राहिलेला होता, पण दक्षिणेमध्ये छत्रपती शिवराय निघाले असताना त्यांनी 18 वर्षाच्या आपल्या या नवयुवक राजपुत्राला बरोबर घेतलं नाही. बरोबर घेतलं नाही इथपर्यंत ठीक होतं, मोहिमेत सहभागी होऊ दिलं नाही. पण त्यांना असं सांगितलं की त्यांना रायगडावर म्हणजे स्वतःच्या राजधानीत राहताही येणार नाही आणि म्हणून त्यांना कोकणातील श्रृंगारपूरला जाऊन राहण्याचे आदेश देण्यात आले. आणि मग 18 वर्षाचा हा तरुण बेभान होणं हे साहजिक होतं की अवघ्या 9व्या वर्षी मी हिंदुस्थानच्या पादशासमोर जाऊन उभा राहतो आणि माझं वय आता 18 असताना, मी प्रौढ असताना, मला पुरेशी समजूत असताना माझे पिता मला मोहिमेवर घेऊन जात नाहीत आणि इथे राहूही देत नाहीत, मग हा माझ्यावर संशय का? आणि याच वेळेला दिल्लेर खान छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठवत होता, आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत होता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या चिडलेल्या स्थितीत हे संभाजीराजे जाऊन दिल्लेर खानाला मिळाले. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कुठलीही संस्था उभी राहते त्यावेळेला त्या संस्थेतल्या पहिल्या पिढीतले लोक त्यागातून, संघर्षातून उभे राहतात. पुन्हा पुन्हा जशी संस्था मोठी होते किंवा व्यक्ती मोठी होते तशी त्यांच्या सभेत असणारे लोक हे भ्रष्टाचाराकडे वळतात. त्याचप्रमाणे शिवरायांच्या दरबारातले अनेक जाणते सरदार, अनेक जाणते प्रधान सुद्धा भ्रष्टाचारी मार्गाला लागलेले होते आणि त्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचं काम हा तरुण कोवळा संभाजी राजा हे युवराज करत होते. आणि त्यामुळे काही कारभारी त्यांच्यावर नाराज होते आणि त्या कारभाऱ्यांनी आणि सोयराबाईंनी असा कट केला की शंभूराजांना दक्षिणेत न्यायचं नाही. आणि म्हणून शंभूराजे चिडलेले होते आणि ह्या मनस्थितीमध्ये दिल्लेर खानाला जाऊन मिळाले. दिल्लेर खानाला मिळाल्यानंतर त्यांची भाषा काय होती की मी दुसरा सह्याद्री सारखा पुन्हा मी नवा सह्याद्री तयार करेन किंवा नवा संघर्ष उभा करेन. पण ते तिकडे गेल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की दिल्लेर खान हा औरंगजेबासाठी प्युअरली पूर्णतः काम करतोय. संभाजीराजे त्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांच्या समवेत त्यांची धर्मपत्नी दुसरी ज्यांचं नाव दुर्गा राणी साहेब होत्या आणि राणू अक्का होत्या. आणि दुर्गाबाईंना त्यावेळेला दिवस गेलेले होते, 7-8 महिन्याचं पोटात बाळ होतं. आणि या वेळेला छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना पत्र लिहिली की बाळा किंवा लेकरा माझ्यावर नाराज होऊ नकोस, तू स्वराज्यात परत ये. आणि मग ह्या संभाजी राजांच्या धर्मपत्नी आणि भगिनींनी सांगितलं की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा उरला पाहिजे. या न्यायाने तुम्ही छत्रपती शिवरायांना जाऊन मिळा. आणि पन्हाळ्याला झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना प्रभावलीचा नवीन प्रांत दिला. त्या ठिकाणी शिक्षा वगैरे होण्याचं काही कारण नव्हतं. हा पिता पुत्रामधला समज गैरसमजाचा भाग होता. आणि त्यानंतर एक कर्तव्यदक्ष पिता आणि महाकर्तव्यदक्ष पुत्र एकत्र आले आणि मग दोघातली कटुता टळली आणि सगळं सुरळीत झालं. तुम्ही सांगितलं की हे जे समज गैरसमजाचा भाग होता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातलं जो संबंध होता तो हे अत्यंत दुर्दैवी आहे की आपल्याला जेव्हा आपण सिरियल्स मध्ये बघतो, ड्रामामध्ये बघतो तेव्हा असं दाखवतात की त्यांच्यातले संबंध अतिशय कटू होते. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की कविराज कलश यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनेक मतांतर आहेत त्यांच्याबद्दल. कुणी म्हणतं की ते शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी राजांना सोबती करणारे असे त्यांचे जिवलग मित्र होते. तर कुणी असं म्हणतं की त्यांना वाईट वळणावर नेणारे हे असे कविराज कलश होते. तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसेच त्यांची नेमकी ओळख काय होती? संभाजी राजांना भेटण्यापूर्वी त्यांचं जे पूर्व आयुष्य होतं ते काय होतं? जे अडाणी लोक आहेत, अशिक्षित खऱ्या अर्थी आहेत, ते कवी कलशांना दोष देतात. तुम्ही एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे माणसांच्या चोखंदळ निवडीमधले श्रेष्ठ पुरुष होते असं मानता,
तर तुम्हाला कवी कलशांना दोष देता येणार नाही. कारण ज्या वेळेला छत्रपती शिवराय हे आग्र्याला गेलेले होते, त्या आग्र्याच्या भेटीच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तरेतले जे कोणी कारकून सरकारकून आपल्या शासकीय सेवेमध्ये घेतलेले होते, त्यामध्ये कवी कलश होते. म्हणजे कवी कलशांची निवड स्वराज्यामध्ये ही संभाजीराजांनी केलेलीच नाही, तर ती निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून येताना ते कवी कलशनं घेऊन दक्षिणेत आलेले आहे. म्हणजे काम चुकार किंवा देशद्रोही अशा तऱ्हेची व्यक्तीची निवड छत्रपती शिवाजी महाराज करतील का? या उलट मी असं सांगेन की अनेक महाराष्ट्रातले सरदार, दरकदार, सरंजामदार छत्रपती संभाजी महाराजांना सोडून गेले, परंतु मृत्यूच्या महामंदिरापर्यंत त्यांच्याशी सोबत करणारा एकमेव पुरुष उरलेला होता. त्याचं नाव हे कवी कलश आहे. आणि कवी कलश हे कनोजचे ब्राह्मण होते आणि उत्तरेतले ब्राह्मण होते आणि ते अतिशय एकनिष्ठ होते. म्हणून जर तुम्ही वडू बुद्रुकची छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पाहिली, तर त्या समाधीच्या प्रवेशद्वाराजवळच कवी कलशांची समाधी ही उभारण्यात आलेली आहे. जणू काही ती समाधी सांगते की जिवंत असताना कवी कलश छत्रपती संभाजीराजांची सोबत करत होतेच, पण मृत्यूनंतर सुद्धा ते राजांची सोबत करत होते. आणि तसंच त्यांचं हे असं व्यक्तिमत्व होत. त्यानंतर शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना गादीवर बसण्यापर्यंत बऱ्याच अडचणी आल्यात. अष्टप्रधान मंडळातील काही लोकांचे प्रयत्न, तसेच सोयराबाईंचे छत्रपती राजाराम यांना गादीवर बसवण्याचे प्रयत्न, या सगळ्यातून जाऊन शेवटी संभाजीराजे छत्रपती बनले, स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले. तर ह्यात हंबीरराव मोहिते यांची भूमिका काय होती? हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे सरनोबत. हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू. त्यांचं गाव कराडजवळ, वसंतगडाजवळ हंबीरराव मोहित्यांचं गाव. हंबीरराव हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते आणि सोयराबाई ह्या पहिल्यापासून महत्वाकांक्षी होत्या. त्यावेळेला राजाराम साहेबांचं वय हे 9 वर्षाचं होतं आणि अगदी रामायण महाभारतापासून हे चालत आलेलं आहे की प्रत्येक मातेला असं वाटतं की आपला पुत्र गादीवर जाऊन बसावा. तर त्या दृष्टिकोनातून सोयराबाई महत्वाकांक्षी होत्या, याच्यामध्ये काही गैर नव्हतं. परंतु राजाराम साहेब हे लहान होते आणि छत्रपती संभाजी महाराज हे कर्तृत्ववान होते आणि त्यामुळं राजाराम साहेबांचे मामा जे हंबीरराव मोहिते यांनी स्वतःच्या बहिणीला बाजूला ठेवली, स्वतःच्या भाच्याला बाजूला ठेवलं आणि स्वराज्यात सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मला आदेश होता की माझ्यानंतर छत्रपती संभाजीराजे आपल्या स्वराज्याचं रक्षण करतील, त्यासाठी या भगव्या झेंड्याच्या पाठीमागे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे मी त्यांचा सावत्र मामा उभा आहे. वास्तविक पाहता सोयराबाईंनी हे पहा, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, ती हनुमान जयंतीचा तो दिवस होता, 3 एप्रिल 1680चा तो दिवस. आणि गंमत पहा अशी की छत्रपती संभाजी महाराजांच्यावर किती अन्याय करायचा. 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. त्याच्या आधी फक्त 15 दिवस राजाराम साहेबांचं लग्न किंवा ज्याला आपण विवाह म्हणतो तो रायगडावर झालेला होता आणि त्या विवाहाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना आमंत्रित केलं गेलं नव्हतं. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई हे पन्हाळ्याला राहत होते. म्हणजे सख्या सावत्र भावाला बोलावलं नाही त्या लग्नाला 15 दिवस. आणि या सोयराबाईंनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर सर्वांची कोंडी केली. लग्नाला संभाजी महाराजांना बोलवलं नाही हे ठीक आहे, पण हिंदू पद्धतीप्रमाणे पित्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अग्नी देण्याचं काम हे ज्येष्ठ पुत्रानं करायचं असतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना जो रायगडावर अग्नी देण्यात आलेला होता, त्या अग्नीसाठी सुद्धा, त्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना काही कल्पना दिली नाही, त्यांना बोलवलं गेलं नाही. निंबाळकर नावाच्या नातेवाईकाकडून तर ती सगळी कामं आटोपली गेली. म्हणजे किती अन्याय. एका बाजूनं
तुम्ही त्यांना नाकारता, त्यांना गादी नाकारता, त्यांना पित्याच्या अंत्यसंस्काराचा अधिकार नाकारता आणि सोयराबाई अण्णाजी दत्तो आणि इतर कारभाऱ्यांना पकडतात आणि सांगतात जा आणि संभाजी महाराजांना अटक करून पन्हाळ्यावरून कैदेतून घेऊन या. आणि ही मंडळी पुढं हंबीराव मामाकडे जातात आणि म्हणतात की चला संभाजी राजांना आपण अटक करूया. पण हंबीराव मामा हे स्वराज्य रक्षक होते, स्वराज्या बाबतीत दक्ष होते, म्हणून त्यांनी या कारभाऱ्यांनाच कैद केली आणि संभाजी महाराजांच्या समोर आणले. तर अशा पद्धतीनं राज्यारोहणाच्या वेळेला शंभूराजे रायगडच्या गादीवर येताना अनेक अडचणी आलेल्या होत्या, पण त्या अडचणी पार करून संभाजी महाराजांनी मार्ग काढला आणि स्वराज्याचे खऱ्या अर्थी यशस्वी असे ते दुसरे छत्रपती बनले. शस्त्र व शास्त्र यांचा अनोखा संगम म्हणजे शंभूराजे. त्यांची शस्त्रविद्या व त्यांचा शास्त्र ज्ञानाविषयी तुम्ही काय सांगाल? त्यांची लिखाण रचना तसंच त्यांचं शस्त्र आणि शस्त्रांचं ज्ञान याविषयी काय सांगाल? ते संस्कृत पंडित होते, त्यांनी नखशिका आणि 2-3 संस्कृत ग्रंथ लिहिलेले होते. ते ग्रंथ आज काशीच्या एका ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. संस्कृतचे मोठे ते उपासक होते, विशेषतः श्रंगारपुरामध्येच अनेक दिवस त्यांनी अध्ययन केलेलं होतं. आणि शस्त्राच्या बाबतीत म्हणाल तर एक ॲब कॅरे नावाचा एक फ्रेंच संशोधक किंवा प्रवासी त्या काळात रायगडला आलेला होता. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज लहान होते, युवराज होते आणि शिवाजी महाराजांच्या भेटीला ॲबकॅरे आलेला होता. आणि या ॲबकॅरेनं केलेलं वर्णन जे फर्स्ट हँड आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की शिवाजी महाराजांच्या इतकाच शूर असा त्यांचा पुत्र युवराज हा संभाजी राजा आहे. तो सर्वांना आवडतो आणि संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली 10,000ची फौज ही शिवरायांनी दिलेली आहे. म्हणजे कर्तृत्वाच्या दृष्टीनं, नेतृत्वाच्या दृष्टीनं पहिल्यापासून संभाजी राजांमध्ये हे जे स्फुल्लिंग आढळतात, त्यांनी तलवारबाजीचं त्यांना ज्ञान होतच. घोडेस्वारीमध्ये ते खूप पटाईत होते. अंग मेहनत किंवा कसरत, व्यायाम याच्यामध्ये तलवारबाजी असो, दांडपट्ट्याचे खेळ असो, लेझिम असो, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये पडून दूर पोहत जाणं असो, अशा पद्धतीनं ते बलदंड होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी राजे हे दिसायला अतिशय सुंदर होते. शिवाजी महाराजांपेक्षा उजवे होते, अधिक सुंदर होते. आणि म्हणून मी वर्णन केलेलं आहे की माझ्या त्या कादंबरीमध्ये येसुबाई म्हणतात की मदन देवाच्या पंक्तीला जर शंभूराजे भोजनास बसले तर मदन देवाची प्रतिमा मलिन होईल यांचं सौंदर्य पाहून. अशा पद्धतीचा आज तेजपुंज पुत्र होता. पण मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या वेळेला कारभारी कारकून मोठे होतात, ज्या वेळेला कारकून किंवा प्रधान मंडळी ही भ्रष्टाचाराकडे वळतात, त्यावेळेला अशा एका बंडखोर युवराजाचं मन पेटणं साहजिक आहे. मी माझ्या कादंबरीमध्ये संभाजीमध्ये वर्णन केलेलं आहे की रणांगणावर योद्ध्यांनी सांडलेलं रक्त, रणांगणावर योद्ध्यांनी सांडलेलं रक्त पावसाच्या एका सरी बरोबर सहज वाहून जातं. पण कारभारी, कारकून आणि तलाट्यांनी कागदोपत्रामध्ये मारलेल्या मेखा त्या 2-2, 3-3 पिढ्यांपर्यंत पुरून ओरतात आणि त्यांचा जीव घेतात. तर अशा पद्धतीचं कारभारपण किंवा प्रधानशाही ही छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात होती. आणि म्हणून शत्रूशी संघर्ष करण्याआधी त्यांना कुटुंबामध्ये, राजव्यवहारामध्ये मोठा संघर्ष करावा लागला. परंतु तरी सुद्धा ते युद्धशास्त्रामध्ये निपुण होते, घोडेस्वारीमध्ये, तलवारबाजीमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवलेलं होतं. आणि आपल्या छोट्याशा आयुष्यात, अवघ्या 32व्या आयुष्यामध्ये, त्या वर्षामध्ये त्यांनी सर्व काही सिद्ध करून दाखवलेलं आहे. सर, आमच्या काही जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सिंहासनावर शंभूराजे सिंहासनावर बसल्यानंतर देखील जे आंतरिक राजकारण आहे किंवा कारस्थाने आहेत ती बंद झाली नाहीत
आणि स्वकीयांचं राजकारण हे मुघल व पोर्तुगीज अशा अनेक शत्रूंपेक्षा अधिक घातक ठरले असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. आणि ते असं का? का म्हणजे कोणाचाही अंतर्गत राजकारणामध्ये वेळ जातो ना, त्याच्यामध्ये अनाकारण मनस्ताप असतो, वेळ जातो, राजकारभारातलं लक्ष उडण्याची शक्यता असते. बरोबर. विश्वासजी, त्यानंतर मी तुम्हाला असं विचारेल की संभाजी महाराजांच्या लिखाण, विशेषतः बुधभूषण या रचनेबद्दल तुम्ही काही सांगू शकाल आम्हाला? नाही, बुद्धभूषण हा ग्रंथ रामायण महाभारतातील सदाचाराची, नीतीची, नीतितत्वाची अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणानुसार राजानं कसं वागावं, राज्यकारभार कसा असावा, समाज कसा असावा, समाजाची दिशा कोणती, तर न्याय, नीती ह्या तत्वांचा पाठपुरावा करणारी अनेक संस्कृत वचनं, वर्णनं बुद्धभूषण मध्ये आहे. आणि म्हणजे तुम्ही जे आम्हाला सांगताय की बुद्धभूषण मध्ये महाभारत, रामायण यात राजकारण कसं करावं ह्याच्यातले वर्णन आहे, तर याचा अर्थ असा की मनुस्मृती, रामायण, महाभारत, वेद यांचा सखोल अभ्यास संभाजी महाराजांना होता? हो, अर्थात सर्व 18 पुराणे सगळी आणि सगळे ग्रंथ, धार्मिक ग्रंथ त्यांनी वाचलेले होते, अध्ययन केलेलं होतं त्यात. बर. आणि ह्यानंतर मी तुम्हाला असं विचारेल की फार लहान वयात म्हणजे 16 वर्षांचे असताना त्यांनी रामनगरचे युद्ध जिंकले, तर ह्या युद्धाबद्दल काय सांगाल? रामनगर का झालेलं की आता तुम्हाला रामनगरच्या युद्धाचे काही असे पुरावे मला तरी आढळून आलेले नाही. असे पुरावे आढळून आलेले आहे. म्हणजे ते जसं त्या सिंहाच्या खोट्या खोट्या गोष्टीसारखं हे सगळं आहे, याला काही अर्थ नाही. तर मग जर हे सगळं म्हणजे सिंहाच्या गोष्टीसारखं एक रचवलेली गोष्ट आहे, तर त्यांनी त्यांचं सगळ्यात पहिलं युद्ध कधी लढलं? त्यांची जी बुऱ्हाणपूरची स्वारी ही महत्वाची स्वारी होती. बुऱ्हाणपुरामध्ये त्यांनी तलवार गाजवलेली होती. आणखी अनेक ठिकाणी तशी जवळजवळ संभाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी एकूण 107 लढाया खेळलेल्या आहेत. दक्षिणेतल्या लढायांचं अगदी त्रिचंडापलीपर्यंत अनेक लढाया खेळलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये असं विराट युद्धाचं असं रामायण, महाभारत किंवा असं काही त्याला स्वरूप नव्हतं. आणि त्यानंतर मी तुम्हाला असं विचारेल की औरंगजेबाला जवळपास 1 दशक त्यांनी डेक्कन या भागात गुंतवून ठेवलं आणि त्याला उत्तरेकडे काही मोहीम, फार काही अशी मोठी मोहीम गाजवायला त्यांनी तिथे थारा दिला नाही. तर म्हणजे मराठ्यांचे इतकं लहान सैन्य मुघलांच्या अफाट सैन्यासमोर छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कसं टिकलं आणि काय त्यांच्या लीडरशिप, त्यांच्या नेतृत्वाच्या काय सगळ्या क्वालिटीज होत्या त्याबद्दल काय सांगाल? वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आर्मी एक आपण लक्षात घ्या, ज्या वेळेला महाराष्ट्रावर औरंगजेब चालून आलेला होता, शेवटी या निमित्तानं मनामध्ये जी एक तुलना येते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला त्यावेळेला औरंगजेबाचे फक्त 2 सरदार महाराष्ट्रावर आलेले होते, एक मिर्झा राजा जयसिंग आणि दुसरा दिल्लेर खान. औरंगजेबाची फक्त 40,000ची फौज महाराष्ट्रावर चालून आलेली होती जेव्हा शिवाजी महाराज हयात होते. आणि हे 2 सरदार आणि 40,000च्या फौजेनं स्वराज्याला एवढा त्रास दिलेला होता की शिवाजी महाराजांना अत्यंत नामुष्कीचा असा पुरंदरचा तह करावा लागला, त्याच्यावर सही करावी लागली आणि जुलमाचा रामराम टोकण्यासाठी शिवरायांना मनात नसताना आग्र्यापर्यंत औरंगजेबाच्या दरबारामध्ये जावं लागलं. आणि संभाजीराजे ज्या वेळेला गादीवर आले त्यावेळेला शिवराय नाही.
औरंगजेबाचे आता 2 सरदार नव्हे तर 31 सरदार महाराष्ट्रावर चालून आलेले आहेत. आणि औरंगजेबाची फौज ही 5 लाखाची फौज आणि 4 लाख जनावर महाराष्ट्रावर चालून आलेली आहे. इतिहास आम्हाला काय सांगतो की ज्या वेळेला औरंगजेबाचा कॅम्प किंवा तळ कुठे पडायचा त्यावेळेला त्या फौज एवढी 4-4 लाख जनावर आणि 5 लाख माणसं, त्याचा आकार एवढा मोठा असायचा की 25-25 किलोमीटर दूर असा तो तळ पडायचा. एवढं विराट सेना समुद्र महाराष्ट्रावर चालून आलेला होता. आणि एक लक्षात घ्या की अगदी अनेक जदुनाथ सरकारांपासून ते अनेक बंगाली इतिहासकारांचा सुद्धा वेध घेतला किंवा आपल्या अवराचीन आणि प्राचीन दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या काळात महाराष्ट्राची फौज कधीही 1 लाख किंवा 1.25 लाखाच्या वर कधीही नव्हती. अशाही परिस्थितीत संभाजी महाराजांनी सलग 9-9.5 वर्ष या औरंगजेबाला कसं खिळवून ठेवलं? याचं कारण त्यांची स्ट्रॅटेजी काय तर सह्याद्री पर्वत हाच त्यांचा पोलादी अंगरखा होता. आणि या पोलादी अंगरख्याच्या आधारानं ते औरंगजेबाशी सामना करत होते. एक लक्षात घ्या की औरंगजेब आल्यानंतर त्याची 4 लाखाची फौज घेऊन अनेक वर्ष तो होता, तो कधीही सह्याद्रीमध्ये घुसला नाही. एक तर त्याचं धाडस झालं नाही आणि दुसरं असं की 4 लाख जनावरांना जे पाणी लागतं ते पाणी किंवा तेवढा चारा हा सह्याद्रीमध्ये मिळणं शक्य नव्हतं. जनावर उपाशी मेली असती. तर हा भीमा नदीच्या काठानं यांची फौज चालायची. अनेक वेळा त्यांनी सह्याद्रीवर आक्रमण सुद्धा केली, परंतु सह्याद्री म्हणजे एक पोलादी अंगरखा असा त्याचा वापर करून संभाजी महाराजांनी आपल्या दऱ्या डोंगराचा फायदा घेऊन दऱ्या डोंगराचं कवच आपल्या भोवती निर्माण करून औरंगजेबाशी लढा दिला. औरंगजेब नेहमी शिवाजी महाराजांना जंगलचा चुहा म्हणजे रानातला उंदीर समजायचा आणि त्याच्या दृष्टीने संभाजी महाराज हे शिवाजी नंतर एक रानातलं पिटुकलं. एक 2 ते 3 महिन्याच्या आत आपण त्याला ठार मारू आणि दिल्लीला परत येऊ अशा तऱ्हेच्या वल्गना करून औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आलेला होता. पण औरंगजेब इथे आला, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, परंतु मराठी काही हार जात नव्हते. संभाजीराजांचा पराभव होत नव्हता. नाशिक जवळ दिंडोरी तालुक्यात रामशेज नावाचा एक किल्ला आहे. हा एक किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाला जवळजवळ आपले 5 सरदार बदलावे लागले आणि 5.5 वर्ष लागले. ज्या वेळेला 3-4 वर्ष झालेली होती त्यावेळेला औरंगजेबाच्या लक्षात आलं की संभाजी हटत नाही, संभाजी राजा मिटत नाही आणि म्हणून औरंगाबादला जो दरबार भरलेला होता त्या दरबारामध्ये या औरंगजेबानं असं नाटक केलं की 31 सरदार समोर उभे आहेत, त्यांच्या समोर हा बादशाह उभा राहिला आणि आपल्या डोक्याचा किमांश किंवा ज्याला आपण राजमुकुट म्हणतो तो हिऱ्या माणकांचा राजमुकुट, कोट्यावधी रुपयांचा तो राजमुकुट त्या औरंगजेबाने हातामध्ये घेतला आणि तोडला मोडला फेकून दिला आणि सर्वांसमोर त्यांनी कसम खाली, शपथ घेतली की जोपर्यंत संभाजी महाराजांचा मी पराभव करत नाही, त्यांना नेस्तनाभूत करत नाही, धुळीस मिळवत नाही, तोपर्यंत माझ्या डोक्यावर मी हा किमांश किंवा राजमुकुट घालणार नाही. आणि पुढे 5-6 वर्ष या दिल्लीच्या बादशाला दख्खनेच्या राणावनातून भुंड्या डोक्यानं फिरायला लावलं ते संभाजी राजाने. म्हणजे अशा अर्थी इथल्या नद्यांचा, इथल्या पहाडांचा, इथल्या दऱ्याखोरांचा, इथल्या निसर्ग संपत्तीचा वापर करून औरंगजेबाला सळो की पळो छत्रपती संभाजी महाराजांनी करून सोडलेलं होतं. हा इतिहास आहे. तर त्यांच्या युद्ध कौशल्या पलीकडे संभाजी राजांच्या शासनाविषयी व त्यांचे रयतेसोबतच्या संबंधांविषयी काय सांगाल? शासकीय काय? युद्धापलीकडे संभाजी राजांचं शासन, त्यांच्या स्वराज्यातल्या शासनाविषयी व त्यांच्या सोबतच्या संबंधांविषयी तुम्ही काय सांगाल? गंमत आहे की दुर्दैवाने छत्रपती संभाजी महाराजांना अनेक मंडळींनी दोष दिलेले आहेत आणि अजून लोक देत आहेत. अजून लोक म्हणतात की संभाजी महाराजांनी सोयराबाईंचा मर्डर केला किंवा खून केला. माझं जाहीर आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही संशोधकानं
तत्कालीन पुरावा दाखवावा आणि संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली होती हे मला दाखवून द्यावं. छत्रपती संभाजी महाराजांनी कोकणातल्या बाकरे शास्त्री या नावाच्या शास्त्र्यांना गादीवर आल्यानंतर वर्षभरानं जे दानपत्र लिहून दिलेलं आहे, त्या दानपत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की माझी सावत्र माता सोयराबाई या स्फटिकाहून स्वच्छ आहेत, सुंदर आहेत, पवित्र आहेत. म्हणजे सोयराबाई राजे गादीवर आल्यावर सुद्धा 1.5 ते 2.5 वर्ष जिवंत होत्या आणि त्यामुळे त्यांची हत्या राजाने करायचा प्रश्न कुठे येतो. त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जी नाटकं लिहिली, अनेक जवळजवळ 125 नाटकं लिहिली गेलेली आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये संभाजी महाराज हे मद्यपी आहेत, तुळसा, सरसा, गोदा कुठल्या ना कुठल्या बाईच्या पाठीमागे लागलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं, दिशाहीन असं चित्र मराठी लेखकांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून मी गमतीनं असं म्हणतो की संभाजी महाराज कुठल्या बायांच्या किंवा नर्तकींच्या माड्या चढायला कधी गेले नव्हते. उलट संभाजी महाराजांचा खोटा खोटा मुकुट घालून मराठी लेखकच बाया बापड्यांच्या माड्या गाणी ऐकण्यासाठी, नाचकाम पाहण्यासाठी झिजवत होते आणि आपल्या मनातली मळमळ त्यांनी संभाजी राजांच्या निमित्तानं मांडलेली आहे. हे सगळं झूट आहे. फक्त आपल्या 2 पत्नी ज्या दुर्गाबाई राणी साहेब आहेत, त्या द्वितीय पत्नीबद्दल सांगितलं, मोठ्या येसूबाई. आणि मला महत्वाचा मुद्दा सांगायचा राजांच्या राजकारभाराबद्दल की स्त्री जातीला इज्जत देणारा संभाजी राजांनी एवढा मोठा राजा मध्ययुगामध्ये झाला नाही. स्त्री राधनी जयती, स्त्री जातीचा अशा सुंदर शब्दात गौरव करणारा हा राजा, त्यांनी आपली धर्मपत्नी येसूबाई यांच्या हातामध्ये रायगडचा कारभार दिलेला होता. म्हणजे संभाजी महाराज जे काही 107-8 लढाया खेळले, मुलुकगिरी करत होते, राजांचं सिंहासन घोड्यावर होतं आणि महाराष्ट्राचं सिंहासन रायगडचं हे येसूबाईंच्या ताब्यात होतं. प्रशासनाच्या किल्ल्या येसूबाईंच्या हातामध्ये होत्या. कारण राजे नेहमी गडाच्या बाहेरच होते, कायम मुलुकगिरीवर, रणांगणावर होते आणि महाराष्ट्राचा कारभार एक स्त्री चालवत होती आणि त्या महास्त्रीचं नाव महाराणी येसूबाई. म्हणजे खऱ्या अर्थी बाया बापड्यांच्या नावानं बदनाम केलेला, काही गुंड विद्वानांनी बदनाम केलेला हा राजा स्त्रियांच्या बाबतीत किती त्यांच्या भावना स्वच्छ आणि सुंदर होत्या आणि स्त्री जातीला प्रतिष्ठा देणारा हा एक महान राजा होता. दुसरी गोष्ट असं की शेतीचे प्रयोग त्यांनी केले, सुधारणेचे प्रयोग केले. महाराष्ट्रामध्ये वाहतं पाणी अडवलं पाहिजे, धरणं बांधली पाहिजेत आणि धरणं बांधून पिकं वाढवली पाहिजेत. म्हणून रत्नागिरीच्या बाजूला पहिलं धरण हे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बांधून झालेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी देहू आणि आळंदीहून काही लोक हे पंढरपूरला जायचे, वाटेत अनेक गुंड पुंड त्यांना अडवायचे. म्हणून 1684 साली पहिल्यांदा रायगडच्या राजधानीतून सैनिकांचा बंदोबस्त वारकऱ्यांसाठी दिला तो छत्रपती संभाजी महाराजांनी. संभाजी महाराजांना आयात आणि निर्यातीचं महत्व माहिती होतं. म्हणून मुंबईचा त्यावेळेचा जो इंग्रज गव्हर्नर होता ज्याचं नाव केजवीन, या केजवीन कडून 80,000 पॅगोडाला त्यांनी मुंबई विकत घ्यायचा प्रयत्न केलेला होता. अग्रीमेंट केलेलं होतं. ते अग्रीमेंट इतिहासात उपलब्ध आहे. बीरवाडी नावाचा एक छोटा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्या रायगडाच्या त्या बीरवाडीवर हे अग्रीमेंट किंवा हा करार झालेला होता. 80,000 पॅगोडा रक्कम दिली गेली होती, परंतु मुंबईचा ऐन वेळेला ताबा इंग्रजांनी दिला नाही. कारण सुरतेच्या इंग्रजांनी मुंबईकरांना असा इशारा दिला की जर मुंबई संभाजीराजांच्या ताब्यात गेली तर संपूर्ण पश्चिम किनारा ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर नाविक दल आहे. या नाविक दलामध्ये 60-70 मोठ्या जहाजांचा समावेश शिवाजी महाराजांनी केला, संभाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांचं आरमार वाढवलं. म्हणजे खऱ्या अर्थी शेतीच्या सुधारणा, धार्मिक सुधारणा,
त्याच्यानंतर आयात निर्यात व्यापार या सर्व आघाडीवर संभाजीराजे खऱ्या अर्थी आघाडीवर होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि ती वस्तुस्थितीच आहे. पद्मदुर्ग असो किंवा खांदेरी किल्ला असो किंवा विजयदुर्ग असो, सिंधुदुर्ग असो, त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातला सुवर्णदुर्ग असो, हे सर्व किल्ले नाविकी ताकद प्रबळ होण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला नाविक दलाचा त्या काळातला तो पाया आहे आणि त्याचा उपयोग नक्कीच होणार होता. म्हणजे कसं की एक काउंटर अटॅक मुंबईमध्ये इंग्रजांचा नेहमी पाठिंबा हा जंजिऱ्याच्या सिद्धीनं असायचा आणि त्यामुळे इंग्रजांना आणि सिद्धींना कह्यात ठेवण्यासाठी, ताब्यात त्यांच्याशी योग्य वेळी प्रतिकार करण्यासाठी कुलाबा जिल्ह्यात म्हणजे आताच्या रायगड जिल्ह्यामध्ये खांदेरी नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला ह्या मुंबईच्या साठी. त्याच्यानंतर दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग बांधला. व्यापारी आणि आयात निर्यात व्यापाराच्या दृष्टीनं आणि आपल्या सीमेचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हे किल्ले बांधले गेलेले होते आणि छत्रपती शिवरायांचं हे धोरण संभाजी महाराजांनी आपल्या काळात सुद्धा पुढे चालवलेलं होतं. एवढेच नव्हे, एका वेळेला 60-70 फिरंग्यांची ठाणी त्यांनी पेटवून दिलेली होती आणि फिरंग्यांना आणि या पोर्तुगीजांना विशेषतः नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केलेला होता. तुम्ही मला संभाजी राजांच्या लढाईबद्दल मला विचारलं तर त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी महत्वाची लढाई म्हणजे गोव्याची लढाई. गोव्याला पोर्तुगीज लोकांचं राज्य होतं आणि त्या ठिकाणी काउंट ऑल्वोर नावाचा गव्हर्नर होता पोर्तुगीजांचा आणि तो राज्य करत होता. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला पणजी पेटवून दिलेलं होतं. गोव्यातले 30 ते 40 किल्ले पादाक्रांत केलेले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गोव्यामध्ये पूर्वीचा जर आढावा घेतला तर 64 ते 65 किल्ले आहेत. त्यापैकी 40 किल्ले संभाजीराजांनी जिंकलेले होते. गोवा जिंकून घेतलेलं होतं आणि काउंट अल्वोरचं पोर्तुगालच्या राजाला त्यांनी लिहिलेलं पत्र इतिहासामध्ये उपलब्ध आहे. तो असं म्हणतो की शिवपुत्र संभाजीचा रेटा एवढा प्रचंड आहे की आम्ही पणजीची आमची राजधानी सोडून सगळा आमचा खजिना घेऊन कसे बसे समुद्रात दूर एका बोटीवर जाऊन आम्ही मुक्कामी राहिलेलो आहे. एवढा संभाजी महाराजांचा तडाखा आहे. तर खऱ्या अर्थी एका वेळेला हा राजा फक्त औरंगजेबाशी लढत नव्हता, त्यांचा पंचशाहीशी एक प्रकारचा हा झुंजार प्रतिकार होता. एका बाजूला तो विजापूरकरांशी लढत होता, दुसरीकडे कुतुबशाहीशी लढत होता, तिसरीकडे पोर्तुगीजांशी लढत होता, चौथीकडे त्याने जंजिरा नावाचा किल्ला घेण्याचा प्रचंड धाडशी असा प्रयत्न केलेला होता आणि पुन्हा मोगल म्हणजे 5 ते 6 बलाढ्य शत्रूची हा शिवरायांचा कर्तृत्ववान राजपुत्र आजन्म संघर्ष करत होता. विश्वासजी, धर्म परिवर्तन किंवा घर वापसी जे संभाजी महाराजांनी घर वापसीचे जे प्रयत्न केले होते किंवा ज्या त्यांच्या काही लोकांचे त्यांच्या मनाविरुद्ध धर्म परिवर्तन केलं होतं त्यांना त्यांनी हिंदू धर्मामध्ये वापस आणलं होतं, अशा बऱ्याच कथा किंवा असे बरेच एव्हिडन्स आजकाल प्रचलित आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काही विस्तार त्याचा करू शकाल? धर्मामध्ये परत घेण्याचं धोरण किंवा धर्मशुद्धीकरणाचं धोरण मर्यादित स्वरूपात शिवाजी महाराजांनी आणि नंतर संभाजी महाराजांनी सुद्धा राबवलेलं होतं. नेताजी पालकर यांना मनाच्या विरोधात किंवा औरंगजेबाच्या दबावानं मुसलमान धर्म स्वीकारावा लागला. नंतर 10 वर्षांनी ते महाराष्ट्रात आले. मग शिवाजी राजांनी त्यांना परत आपल्या हिंदू धर्मामध्ये घेतलं. त्याचप्रमाणे अनेक जणांना हिंदू धर्मात घेण्याविषयी कवी कलश यांनी विशेष प्रयत्न केलेले होते आणि कवी कलशांची इतिहासात उपलब्ध पत्र आहेत. त्यानुसार हरोलीचे कुलकर्णी वगैरे जी मंडळी आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम शिवाजी महाराजांच्या बरोबर संभाजी महाराजांनी केलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांच्या मृत्यूचा जो कट रचला गेला संभाजी महाराजांच्या,
त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते त्यांची खूप उत्सुकता आहे. तर तो कसा रचला गेला किंवा काय इव्हेंट्स, काय घटना त्यावेळी घडल्या, याचा विस्तार तुम्ही आम्हाला करून देऊ शकाल? हे पहा, संभाजीराजांचा मृत्यू किंवा त्यांना झालेली कैद हा आपल्या दुर्दैवी इतिहासाचा एक भाग आहे. मी नेहमी म्हणतो की कोणताही पुरुष, मग तो नेपोलियन बोनापार्ट असू दे, हिटलर असू दे किंवा अलेक्झांडर असू दे, एक भाग्याचा सुवर्ण कवडसा त्याच्या जीवनामध्ये असावा लागतो. निसर्ग आणि दैवाची साथ असावी लागते. आणि निसर्ग आणि दैवाची साथ या दोन्ही पातळीवर विधात्यानं भरपूर असं छत्रपती शिवरायांना दिलेलं होतं. एवढं मात्र संभाजीराजांच्या वाट्याला आलेलं नाही. संभाजीराजांबरोबर या दृष्टिकोनातून शिवाजीराजांचा जरी इतिहास आपण लक्षात घेतला तरी 17-18 नोव्हेंबर 1679 ला शिवाजी महाराज ज्या वेळेला जालनापूर लुटून, म्हणजे आजचं जालना नावाचा जिल्हा लुटून, जिल्ह्याचं ठिकाण लुटून ते संगमनेर वरून पुण्याकडे येत होते, त्यावेळेला संगमनेरच्या घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना रणमस्त खानानं गाठलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्यावर एवढं प्रचंड त्या ठिकाणी आक्रमण झालं की 1-2 दिवसाच्या लढाईमध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार मावळे ठार झाले. एवढी मनुष्य आणि शिवरायांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा झालेली. आणि 17-18 नोव्हेंबर 1679 ला शिवाजी महाराज रणमस्त खानाच्या कैदेमध्ये जात होते. जवळजवळ त्यांना पकडल्यासारखा प्रकार होता. आणि त्यावेळेला बहिर्जी नायकानं धाडस करून बाजूच्या जंगलातून शिवाजी महाराजांना पट्टा किल्ल्यावर पळवलं. आणि पट्टा किल्ला किंवा ज्याला आपण आज विश्रांत गड म्हणतो, त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज पुन्हा 7-8 दिवस राहून परत महाराष्ट्रामध्ये इकडे पुण्या राजधानीकडे आले. म्हणजे जो प्रसंग संभाजी महाराजांच्या जीवनात घडला तसा शिवाजी महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये घडत होता. पण शिवाजी महाराज हे सुदैवी ठरले. त्यांना निसर्गानं आणि दैवानं साथ दिलेली होती. संभाजी महाराजांच्या बाबतीत मी तुम्हाला असं सांगेन की अत्यंत दुष्टपणानं, अत्यंत कुहेतूनं, थोड्याशा जातीवादी वृत्तीनं त्यांच्या कार्याकडे पाहिलं जातं. आणि कोण कुठला तो एक परदेशी प्रवासी, म्हणजे काय काय वाटेल त्या कपोलकल्पित कथा संभाजी महाराजांच्या बाबतीत रचल्या गेल्या की संभाजी महाराज हे मद्य पिलेले होते आणि एक वधू दिसली, त्या वधूचा त्यांनी छळ केला, कवी कलश बरोबर होता, दोघं पिलेल्या स्थितीत सापडले, असं अजिबात नाही. उलट मी तुम्हाला सांगेन की छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला गेलेले होते. या संगमेश्वर कोकणातलं ठिकाण जिथं आज सुद्धा तुम्ही जंगलात फिरायला लागलात तर तुम्हाला सूर्याचं दर्शन घडणार नाही. इथं एरवी शत्रू येण्याची कुठलीही शक्यता नव्हती. संभाजी महाराज बेसावध होते का? बिलकुल नव्हते. कारण संभाजी महाराज हे संगमेश्वरला होते त्यावेळेला केसो त्रिमल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली 15,000ची फौज ही मद्रास जवळ लढत होती. म्हणजे हे केसो त्रिमल कोण? सर तुमचा माईक म्यूट झाला. हे संगमेश्वरला असताना ज्याची 15,000ची फौज तिकडे दक्षिणेत मद्रास जवळ लढते, म्हणजे तो किती जागरूक असला पाहिजे. बरं, संभाजी महाराज ज्या वेळेला संगमेश्वरला गेले त्यावेळेला त्यांच्यासोबत कोण होतं? त्यांच्यासोबत महाराणी येसुबाई होत्या, त्यांच्यासोबत माळोजी घोरपडे होते. माळोजी घोरपडे कोण? तर संताजी घोरपड्यांचे पिता आणि ते स्वराज्याचे सेनापती, म्हणजे ते स्वराज्याचे सेनापती होते. त्याच्यानंतर रामदासांचे एक शिष्य रंगनाथ स्वामी त्यांच्याबरोबर होते, म्हणजे रंगनाथ स्वामी नावाचा धर्मगुरू होता. त्याचबरोबर तरुण संताजी धनाजी होते. म्हणजे लक्षात घ्या की त्यांच्यासोबत धर्मगुरू आहे, सेनापती आहे, धनाजी संताजी आहे. अशा परिस्थितीमध्ये असं बदफैली वर्तन कोणाकडून घडेल का? तर तसा प्रकार नव्हता. उलट संभाजी महाराज तिथे कुठून आलेले होते? तर विशाळगडाहून आलेले होते.
आणि 4 दिवस आधी विशाळगडाचा एक कडा तुटलेला होता, तो कडा त्यांनी एका रात्रीत बांधलेला आहे. त्याच वेळेला कवी कलश याचं 10,000ची फौज ही आंबा घाटामध्ये होती. म्हणजे खऱ्या अर्थी संरक्षणाची पोलादी व्यवस्था पूर्ण होती आणि ती पोलादी व्यवस्था तोडून जंगलातून आडवाटेने त्या ठिकाणी कोणी पोहोचेल त्याच्यावर त्यांचा भरोसा नव्हता. परंतु दुर्दैवानं त्यांचे मेव्हणे, सख्खे मेव्हणे गणोजीराजे शिर्के यांनी घात केला. ते मुक्कबर खानाला त्या ठिकाणी घेऊन आले. त्या दिवशीची जी पहाट आहे संभाजी महाराजांची, ती मी माझ्या कादंबरीमध्ये वर्णन केलेली आहे आणि ती फॅक्ट्सवर आधारित आहे की त्या दिवशी पहाटे येसूबाई या रायगडाकडे चालल्या. त्यावेळेला राजांना म्हणत होते की राजे, आपण आमच्या बरोबर जावे. आणि दुर्दैवाने त्याच दिवशी 2-3 याचक त्यांच्याकडे आले होते न्याय मागण्यासाठी. आणि संभाजीराव महाराज आपल्या येसूबाईंना म्हणतात की अगं, दारामध्ये याचक न्यायासाठी उभे असताना त्यांना जर मी न्याय दिला नाही तर ह्या राजाला राजा कोण म्हणेल. तर येसू तू जा, तू दुपारचा दशम्या ज्या वेळेला चिपळूणच्या नदीवर तोंडात दशमीचा घास घेशील, तो तुझा संभाजी राजा तुझ्या दारात, तुझ्या समोर त्याचा घोडा उभा राहिलेला तुला दिसेल. एवढा कॉन्फिडन्स, इतका आत्मविश्वास त्यांना होता की त्या ठिकाणी कोणी येणार नाही. आणि म्हणून त्यांनी सगळी फौज पहाटेच पाठवून दिलेली होती. फक्त 500 ते 600 लोक त्यांच्या बरोबर होते. आणि अचानक या मुकर्रम खानाचा 3-3.5 हजार फौजेचा वेढा पडला आणि दुर्दैवानं त्या वेड्यामध्ये संभाजी महाराज गिरफ्तार झालेले आहेत. शेवटी आपल्या प्रजेसाठी, मित्रासाठी, सर्वांसाठी हा किती विशाल हृदयाचा राजा होता पहा. ज्या वेळेला दुश्मनाचा घाला आला आहे हे संभाजी राजांना आणि कवी कलशना कळालं, त्यावेळेला ते त्या नदीतून घोडा फेकत पुढे निघालेले होते. पाठीमागून एक बाण आला आणि कवी कलशच्या दंडाला बाण लागला आणि कवी कलश मूर्छा खाली बेहोश होऊन पडू लागला. त्यावेळेला संभाजीराजे थांबले. कवी कलश ओरडून सांगत होते की राजे साहेब, तुम्ही निघून जा, माझ्यासाठी थांबू नका. पण मित्रासाठी त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. आणि सरदेसाईच्या वाड्यामध्ये ते गेले. त्या ठिकाणी त्यांनी गोसाव्याचं रूप घेतलं आणि वेषांतर करून जायचा त्यांचा बेत होता. परंतु गणोजीराजे शिर्के आणि मुकर्रम खानाने घात केला आणि संभाजीराजे हे दुर्दैवानं त्या ठिकाणी गिरफ्तार झाले. हा महाराष्ट्राचा दुर्दैवी इतिहास. आणि विश्वासजी, हे सत्य आहे का की जेव्हा औरंगजेबाने त्यांना कैद केलं तेव्हा त्यांनी 3 अटी दिल्या होत्या संभाजी महाराजांना सोडून देण्याबद्दल, की जर ह्या 3 अटी त्यांनी पूर्ण केल्या तर ते संभाजी राजांना सोडून देतील? असं नाटकी पद्धतीने 3 अटी दिल्या आणि मग 3 अटीपैकी काय करायचं असं काही नव्हतं. पण काही बंधनं त्यांनी आणलेली होती. म्हणजे त्यांना काही चॉईस दिलेले होते, काही निवड दिलेली होती की तुम्ही महाराष्ट्र सोडा आणि उत्तरेमध्ये जा, तुम्हाला एखादी जहागिरी आम्ही देऊ वगैरे. तर तो महाराष्ट्र सोडून जायचा संभाजी महाराजांचा प्रश्न नव्हता. त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, नव्हे प्रत्येकाने इस्लाम धर्म स्वीकारावा अशी औरंगजेबाची इच्छा होती. तेही म्हणणं संभाजी राजांना मान्य होण्यासारखं नव्हतं. संभाजी राजांकडे ते सर्व किल्ल्या मागत होते. म्हणजे सर्व किल्ल्याचे टाळे आणि कुलूप आणि किल्ल्या आपल्याकडे याव्यात असं त्यांना वाटत होतं औरंगजेबाला. परंतु औरंगजेबाचं कुठलंही म्हणणं त्यांनी मान्य केलं नाही. आणि ह्या दोन्ही राण्या हे शेवटपर्यंत लढलेल्या आहेत. शेवटी मनुष्य राजकारणात असो, उद्योगात असो, शेवटी काम कोणासाठी करतो? सायंकाळी कामावरून घरी गेल्यावर घरातल्या आपल्या सुविद्य पत्नीचा आवाज, आपल्या मुलांचे आवाज, त्यांच्याशी हितगुज, हेच त्याच्या साफल्याचे क्षण असतात ना. त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांची जी दिलेरखानाच्या वेळेला अडकलेली होती औरंगजेबाकडे धर्मपत्नी दुर्गाबाई, हिची कन्या 8-9 वर्षाची मोठी झालेली होती कमळजा. औरंगजेबाला वाटलं की आपल्या स्त्रिया पोरांच्या बचावासाठी फत्तराला सुद्धा पाझर फुटतात आणि म्हणून त्या हिशोबाने त्याने राजकारण केलं. दुर्गाबाई आणि राणू अक्का कमळजाला
संभाजी महाराजांच्या समोर सोडलं आणि त्यांच्या बचावासाठी काही राजकीय व्यवहार करायचा प्रयत्न केला. पण त्या महान स्त्रियांनी, विशेषतः दुर्गाबाईंनी सांगितलं की राजे, आम्हाला 8-9 वर्ष वैधव्याची सवय लागलेली आहे. आम्ही विधवा झालो तरी चालेल, पण महाराष्ट्र सदवा राहिला पाहिजे. शिवप्रभूचं हिंदवी स्वराज्य टिकलं पाहिजे, म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीचा समझोता करू नका. आणि तीच भूमिका ही येसुबाईंनी सुद्धा घेतलेली होती. आणि संभाजी महाराज जरी मिळाले तरी मराठ्यांचा कुठलाही किल्ला हातात मिळत नव्हता, तो लढल्याशिवाय मिळणार नव्हता. संभाजीराजांसाठी किल्ल्या द्यायला कोणी तयार नव्हतं. राजांचे तसे आदेश होते. राजांनीच गुप्तपणे सर्वांना सांगितलेलं होतं की माझे प्राण गेले तरी चालतील, पण माझ्या स्वराज्याचे प्राण वाचले पाहिजे. आणि ही त्यांची अशी कठीण भूमिका, वज्रासम भूमिका बघून औरंगजेब मात्र मग शेवटी खवळला आणि त्यानं संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या हत्येचा निर्णय घेतला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी तुळापूरला दोघांच्या हत्या केल्या. बरोबर. विश्वासजी, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि पूर्ण 1 तास तुम्ही आम्ही जितके पण काही प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं दिलीत व तसेच खूप सारे जे चुकीचे मतं बनलेली आहेत ड्रामा, सिरियल किंवा नाटकं बघून त्या मतांना तुम्ही एक सत्तेची आम्हाला पारख करून दिली. त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. तसेच मला असं वाटतं की माझ्या कादंबरीचं वाचन आणि चिंतन मनन योग्य प्रकारे व्हावं आणि मग त्यातून माझी भूमिका आपल्याला कळेल. मराठीत ती कादंबरी आहेच, पण अलीकडे वेस्टलँड नावाच्या संस्थेनं ती इंग्रजीमध्ये सुद्धा आणलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मला आश्चर्य वाटलं की मराठी वाचकांपेक्षा तर इंग्रजी वाचक जास्त झालेले आहेत आणि ती इंग्रजीत शिकणारी मुलं सुद्धा तो ग्रंथ वाचतायत. आणि खऱ्या अर्थी दूध का दूध, पाणी का पाणी हे पाहायला पाहिजे. अजून सुद्धा जबाबदार माणसं, जबाबदार व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांना कुणी ठरवतात, त्यांना त्यांच्याविषयी नको ते आधार नसताना आरोप करतात, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला लेखक आणि संशोधक या नात्यानं खूप दुःख होत. आणि या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं, छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्याकडून नव्या पिढीनं किंवा महाराष्ट्रानं काय शिकावं. तर मी 1-2 वाक्यात असं सांगेन की राष्ट्रासाठी साफल्यपूर्ण जीवन कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रापासून शिकावं आणि राष्ट्रासाठी मरावं कसं हे छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. या दोन्ही राजांकडून हे 2 धडे घेतले तर आपला भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद विश्वासजी. आपल्याकडे एक शेवटचा प्रश्न आहे शुभम यांच्याकडनं. त्यांचं ते असं विचारत आहेत की संभाजी महाराजांच्या आहाराबद्दल इतिहासात काही नोंदी आहेत का? ते शाकाहारी होते की मांसाहारी? ते शाक्तपंथी होते, त्यामुळे ते मांसाहारी होते. पण उगाच अवाढव्य खूप जेवायचे किंवा व्यायाम करायचे असं म्हणतात, ते फारसं काही त्याच्या बाबतीत आधार नाही काही. विश्वासजी, तुम्ही तुमचा वेळ दिलात, तसेच ऑडियन्स आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.